जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह के हरि बहुत नाम है सबको लोगों में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने और भी एक दिन प्रभु का पवित्र वचन हमें एकत्रित किया आणि प्रभूची खूप मोठी दया आहे की प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला अजून एक दिवस एकत्र केलं। रोज हम कितना भयंकर भयंकर इंसिडेंट के बारे में सुनते हैं आणि दररोज आपण किती मोठ्या मोठ्या घटना संबंधाने पाहतो। सुबेरे से हम भी एक यात्रा में हैं आणि सकाळपासून आपणही एका प्रवासामध्ये आहोत। ये यात्रा में कब क्या होगा कुछ मालूम नहीं आणि या प्रवासामध्ये कधी काय होईल माहित नाही। आज आपको मालूम होगा अभी हमारा आज के दिन में बॉम्बे में एक ट्रेन इसमें से मतलब लोग बाहर गिरा तो 5 लोग मर गए आणि मुंबईमध्ये ट्रेनमधून लोक खाली पडले तर 5 लोक मेले। मतलब 11 लोग कुछ गिरा है बाकी लोगों का अवस्था मारे 11 लोक पडले पण बाकीच्यांची अवस्था माहित नाही। मतलब वो लोग अभी घर पहुंचेगा सोच करके यात्रा कर रहा था लेकिन मतलब चला गया आणि आता घरी पोहोचतो असा विचार करून ते प्रवास करत होते पण आता ते गेले। पण इसके अलावा इतनी प्रकार का मृत्यु रोज हम सुनते रहते हैं आणि अशा प्रकारे कितीतरी प्रकारचे मरण आपण दररोज ऐकत राहतो। कभी सोचते नहीं ऐसे समय में हमारा भी मृत्यू आएगा आणि प्रेम आपण कधी विचार करणार नाही अशा वेळेला आपलं मरण येईल जो कहाँ जा रहा है आणि आपण कुठे जात आहोत ये बात हमें समझना चाहिए आणि या गोष्टीला आपण समजायला पाहिजे है ना। हमको प्रभु के साथ सत्य में नाता है आणि खरोखर प्रभू सोबत आपले संबंध आहे का क्योंकि प्रभु भी हमें बचाता है कारण प्रभूच आहे की जो आपल्याला वाचवतो। आज हमें प्रभु के साथ कितना अच्छा नाता होना चाहिए आज आपल्या प्रभू सोबत किती चांगले संबंध राहायला पाहिजे। बाइबल जो कहता है सत्य कहता है बायबल जे सांगतं ते सत्य सांगतं है ना। आज लोगों को सत्य वचन से प्रेम बहुत कम है आणि आज लोकांना देवाच्या सत्य वचनावर प्रेम खूप कमी आहे। ये वचन को हमें थामा रहना जरूरी बात है आणि देवाचं हे वचन आपण पकडून राहणं गरजेचं आहे। एक बार प्रभु ने इस्राएल लोगों को पूछा आणि एकदा देवाने इस्रायल लोकांना विचारलं यिर्मयाह उसका दूसरा अध्याय का 5 वचन में यिर्मयाह त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये तुम लोगों ने मुझमें क्या कमी देखा कि तुम लोग मुझको छोड़कर गया आणि तुम्ही माझ्यामध्ये काय कमतरता पाहिली की जे तुम्ही मला सोडून निघून गेले। मतलब मुझमें ऐसा कौन सा ऐसा कमी का तुम्हें आरोप है आणि माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची कमी तुम्हाला आढळली। आज तक दुनिया में कोई भी जात अपना देव को कभी छोड़ा है आणि आज कुठल्या जातीने आपल्या देवाला कधी सोडलंय का 11 वचन में प्रभु पूछता है आणि त्याच्या 11 वचनामध्ये प्रभू विचारतो क्योंकि वो देव नहीं है आणि ते देव नाहीये तो भी आदि के लोग उनको छोड़ता नहीं आणि तरी जातीचे लोक त्यांना सोडत नाही। और मैं सच्चा जीवित प्रभु होते हुए तुम लोग मुझे छोड़ता है क्या मुझे पर तुम लोग आरोप लगा आणि मी जिवंत परमेश्वर असतानाही तुम्ही मला सोडून देतो माझ्यावर तुम्ही काय आरोप लावता। हमें प्रभु के साथ अगर नाता जोड़ा है तो आणि त्यानं आपण प्रभू सोबत जर संबंध जोडले आहे तर बहुत बड़ा अनुग्रह आणि खूप मोठी कृपा है ना। सच्चा जीवित प्रभु के साथ नाता जोड़ने के बाद में हम कैसा प्रभु में बना रहना चाहिए आणि खरं जिवंत देवासोबत संबंध जोडल्यानंतर आपण कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे। आज इस प्रकार से जीवन में प्रभु के द्वारा चलाए जाने वाला जीवन है मसीह जीवन आणि आज या छोट्याशा जीवनामध्ये ख्रिस्ताच्या द्वारे चाललेलं जाणारं जीवन आहे ते म्हणजे ख्रिस्ती जीवन। जो भी उद्धार पाया है ज्याचं कुणाचं तारण झालंय उनको प्रभु ने पवित्र आत्मा का बपतिस्मा दिया मतलब पवित्र आत्मा का बपतिस्मा के द्वारा उनको पवित्र आत्मा मिल गया आणि त्यांना प्रभूने पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिला आणि त्याच्याद्वारे त्यांना पवित्र आत्मा मिळाला। उद्धार पाया हुआ सबको क्या मिला आणि तारण प्राप्त झालेल्या सर्वांना काय मिळालं पवित्र आत्मा का बपतिस्मा मिला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला। पवित्र आत्मा का बपतिस्मा में क्या मिला आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यामध्ये काय मिळालं पवित्र आत्मा मिला पवित्र आत्मा मिळाला। और पवित्र आत्मा पाया हुआ लोगों को प्रभु कहता है तुम रोज आत्मा में भरना आणि पवित्र आत्मा प्राप्त झालेल्या लोकांना प्रभू सांगतो की तुम्ही दररोज आत्म्यामध्ये भरा। आत्मा में भरने का अर्थ क्या आत्म्यामध्ये भरण्याचा अर्थ काय आहे आत्मा को हम मिलना आणि आत्म्याकरता आपण उपलब्ध राहणं। क्या समझा पवित्र आत्मा का बपतिस्मा के द्वारा प्रभु आत्मा हमको मिल गया आणि पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्याला भेटला पवित्र आत्मा का भरपूरी के द्वारा आणि पवित्र आत्म्याच्या भरपुरीच्या द्वारे पवित्र आत्मा को हम मिल गया आणि पवित्र आत्म्याला आपण भेटलो। समझ में आया वो है मसीह जीवन आणि ते आहे ख्रिस्ती जीवन। मतलब जितने लोग प्रभु को ग्रहण किया आणि जेवढ्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला उनको प्रभु का संतान मतलब प्रभु का बच्चा होने का अधिकार मिला आणि त्यांना परमेश्वराचे पुत्र होण्याचा अधिकार मिळाला। पुत्र नहीं चिल्ड्रन संतान बच्चा आणि त्यांना परमेश्वराचे बालक होण्याचा अधिकार मिळाला। परंतु जब वो
मतलब प्रभु में बैठने के समय में आत्मा उनको चलाने लगता, तब उसको बेटा पुत्र बनने का अधिकार है। आणि मग ते प्रभूमध्ये चालत असताना ज्या वेळेला आत्मा त्यांना घेऊन चालतो त्यावेळेला ते पुत्र बनतात. क्या समझे? रोमी 8:14 अब याद है. रोम 8:14 तुम्हाला ठाऊक आहे. इसलिए कि जितने लोग परमेश्वर के आत्मा की चलाए चलते हैं वे ही परमेश्वर के पुत्र हैं. ठीक है, मतलब आज हमको ये बात को जानना है कि मतलब मुझे आत्मा को मिल पा रहा है कि नहीं, या मैं आत्मा को मिल पा रहा है कि नहीं, आणि मी आत्म्याला भेटत आहे का नाही. तीसरा बहुत गहरा बात है, आपको समझ में आया होगा, मैं विचार करता हूँ. आणि खूप गहन गोष्ट आहे, तुम्हाला समजले असेल मी असा विचार करतो. नोहा एक धर्मी प्रचारक था, आणि नोहा एक नीतिमान प्रचारक होता, है ना. मतलब करीब 120 साल प्रचार किया करके वेद ज्ञानी लोग बोलते हैं. आणि त्याने 120 वर्ष प्रचार केला हे वेदज्ञानी सांगतात. कितना लोग उतार पाया? आणि किती लोकांचं तारण झालं? 7. बड़ा सिर्फ नोहा का परिवार, आणि फक्त नोहाचा परिवार, ये दूसरा बाहर से कोई भी नहीं बचा. आणि बाहेरून कोणी नाही वाचलं. समझ में आया, है ना. नोहा का काल का जैसा हमारा भी काल देगा. आणि नोहाच्या काळाप्रमाणे आपला पण काळ असेल. बोले का प्रभु का आगमन का दिन. आणि प्रभूच्या आगमनाचा दिवस. अभी हम प्रभु के आगमन के दिनों में है. आता आपण प्रभूच्या आगमनाच्या दिवसामध्ये आहोत. तो अभी अपन कितना भी प्रचार करेगा तो अभी लोग बचेगा नहीं. आपण कितीही प्रचार केला तरी लोकांचं तारण होणार नाही. लोगों को क्या चाहिए? लोकांना काय पाहिजे? है जब दूसरा तिमोथी 4 का 3-4 वचन में लिखा है, दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचनामध्ये असं लिहिलंय. क्योंकि ऐसा समय आएगा जब लोग खरा उपदेश न सह सकेंगे और कानों की खुजली के कारण अपने अभिलाषा के अनुसार अपने लिए बहुत से उपदेशक बटोर लेंगे और अपने कान सत्य से फेर कर कथा कहानियों पर लगाएंगे. मतलब लोगों को आज प्रभु का सत्य वचन का जरूरत नहीं है. आज लोकांना देवाच्या सत्य वचनाची गरज नाहीये. प्रियो, हमें पारखना प्रियो. त्यानं आपण पारखायचंय. आज मेरे अंदर प्रभु का सत्य वचन का भूख्यास है क्या? आज माझ्यामध्ये देवाच्या सत्य वचनाची कहाणभूत आहे का? है ना. प्रभु का वचन ही हमें मसीह के रूप में लाता है. आणि प्रभूचं वचनच आपल्याला ख्रिस्ताच्या रूपामध्ये आणतं. उसको प्राप्त करने का हमारा दिल में तड़प है क्या? आणि त्याला प्राप्त करण्याची आपल्या हृदयामध्ये तळमळ आहे का? तो आज लोग कितना भी वचन सुनता है तो भी मन आउट नहीं होता. आज लोक कितीही वचन ऐकलं तरी त्यांच्या जीवनामध्ये मन परिवर्तन होत नाही. मैंने कल आपको बोला आत्मीय जीवन की बढ़ोतरी के लिए हमारा भाग में जो 5 कदम जो है मैंने आपको बताया था. आणि आत्मिक जीवनाच्या वाढीकरता आपले जे 5 पावलं आहे, 5 स्टेप्स आहे, त्या तुम्हाला मी काल सांगितल्या होत्या. याद है ना? ते ठाऊक आहे ना? बार बार याद दिलाने की जरूरत नहीं है ना. आणि परत आठवण करून देण्याची गरज आहे का? है ना. भजन आप एक चैप्टर भी या एक पैराग्राफ भी पढ़ेगा तो पढ़ने के बाद में सबसे पहले बात ध्यान करना है. आणि मग तुम्ही ज्या वेळेला एखादा अध्याय वाचतात किंवा एखादा पॅरेग्राफ वाचतात तर सगळ्यात पहिले तुम्ही त्याला मनन करायचंय. ध्यान करने के समय में ये बातों को ध्यान करना है कि उसमें मतलब मुझे कुछ आज्ञा दिया है क्या मुझे करने के लिए. आणि मग ते मनन करत असताना तुम्हाला त्याच्याद्वारे हे माहिती करून घ्यायचं की या वचनाच्याद्वारे परमेश्वराने मला काही करण्याला आज्ञा दिल्या आहे का. तीसरा, इसमें हमें छोड़ने के लिए कुछ बोला है क्या. आणि तिसरी गोष्ट, याच्यातून मला काही माझ्या जीवनामधून काय सोडायचं ते सांगितलंय का. मतलब हमारे जीवन में बहुत से बात वचन पढ़ने के समय में पवित्र आत्मा में याद रहता है या प्रभु से बात तो वचन के द्वारा करता है कि तुझे इन बातों को छोड़कर भागना है. आणि प्रभूचं वचन वाचत असताना त्यावेळेला आपल्याला प्रभू त्याच्या वचनाच्याद्वारे सांगतो की तुला या गोष्टी सोडून पळायच्या आहे. फिर वचन में मेरे लिए कुछ वायदा दिया है. आणि मग चौथी गोष्ट, वचनामध्ये माझ्याकरता काही अभिवचन आहे का. है उस वचन पढ़ने के समय में मुझे जो भी वायदा दिया वो वायदा मैंने प्राप्त किया है कि नहीं. आणि वचन वाचत असताना प्रभूने मला जी काही अभिवचनं दिले ते मी प्राप्त केले आहे का. जो बात मैंने वैसा किया है कि नहीं. आणि बाकी गोष्ट मी त्याच्या अनुसार केलं आहे का नाही. बहुत ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. अभी एक सच्चा आत्मिक जीवन में बढ़ोतरी हो. आणि मग तरच आत्मिक जीवनामध्ये वाढ होईल. जब परमेश्वर ने दुनिया को परिवार जब न्याय किया आणि मग ज्या वेळेला जगाने परमेश्वराने या जगाचा पहिल्यांदा न्याय केला, अब नोह के द्वारा दुनिया को संदेश दिया आणि मग नोहाच्याद्वारे जगाला संदेश दिला और बचने के लिए
एक जहाज भी तैयार किया। आणि वाचण्याकरता एक जहाज पण तयार केलं। अभी आपको मालूम है कि ये जहाज में जो है वो मंडली की एक छाया है, आणि या जहाजामध्ये जे कोणी आहे ते मंडळीची एक छाया आहे। और एक जहाज ही बढ़ते बढ़ते बड़ा हो गया, ऐसे नहीं, बहुत से जहाजियों से इकट्ठा करके एक जहाज बना। आणि एक जाती वाढत वाढत मोठी झाली असं नाही, तर पुष्कळ जातींना एकत्र आणून एक जात झाली। समझ में आया ना? मतलब बोलेगा तो इस जहाज के अंदर कौन कौन है? हर प्रकार का जहाज का जानवर है। आणि या जहाजामध्ये कोण आहे? प्रत्येक प्रकारच्या जातीचे जनावर आहे। मतलब आपको अगर समझ में नहीं आए तो भी हाथ खड़ा करना। आणि एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तरी तुम्ही हात वर करू शकता। मतलब प्रभु का मंडली में कौन है? सब प्रकार का जाति के लोग हैं, सब प्रकार का दुनिया के लोग हैं। आणि प्रभूच्या मंडळीमध्ये सर्व प्रकारच्या जातीचे लोक आहेत, सर्व प्रकारच्या जगाचे लोक आहेत। सब मिलकर के एक जाति है आणि सगळे मिळून आता एक जात आहे। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। और नोह का जहाज की अवस्था क्या है? आणि नोहाच्या जहाजाची अवस्था काय आहे? वहां पर कोई भेदभाव नहीं, आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भेदभाव नाहीये, कोई झगड़ा नहीं। आणि काही भांडण नाहीये। देखिए ये बात मंडली जीवन का एक छाया है। आणि ही गोष्ट मंडळी जीवनाची एक छाया आहे। सही प्रकार उधार पाकर के आने वाला व्यक्ती मंडली में कभी भी कोई समस्या खड़ा नहीं करेगा। आणि खऱ्या प्रकारे तारण प्राप्त करून आलेला व्यक्ती मंडळीमध्ये कधीही कुठल्या प्रकारची समस्या निर्माण होऊ देणार नाही। अगर ऐसा करता है तो उसका मतलब उसका मन प्रवट हुआ नहीं, हुआ एक नहीं, ये बात में संदेह है। आणि जर तो असं करतो तर याचा अर्थ त्याचं मन परिवर्तन झालंय का नाही याच्यामध्ये शंका आहे। हरे के नापी फार का प्रियांनो, क्योंकि मंडली जीवन अभी हमें मानव 1000 साल के राज में जाने का और स्वर्ग में रहने का एक ट्रेनिंग पीरियड है। आणि मंडळी जीवन जे आहे ते आपल्याला 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता आणि स्वर्गाच्या राज्याचा अनुभव घेण्याकरता एक सराव काळ आहे। कितना लोग समझ आ रहा है? बहुत गहराई से समझा आणि खूप गहनतेने समजून घ्या। देखो हर एक बात में प्रभु का वचन में एक छाया रूप में बहुत बात जो दिया है ना, उसको सही रीति में आत्मा में हम जानेगा ना, हमारे जीवन का कमियों को दूर करके प्रभु की इच्छा के अंदर बना रहने के लिए कारण बनेगा। आणि मग वचनामध्ये ज्या ज्या गोष्टी छायारूपाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आत्म्याच्या अनुसार जर आपण जाणलं तर निश्चितच वचनाच्या अनुसार चालण्याकरता आपल्याला काही अडचण राहणार नाही। हम प्रभु में आने के बाद में हमारे जीवन का एकमात्र लक्ष्य प्रभु का महिमा है। आणि आपल्याला प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश म्हणजे प्रभूचा गौरव आहे। मतलब स्वर्ग में हमेशा प्रभु का महिमा होता है आणि स्वर्गामध्ये नेहमी प्रभूचा गौरव होतो। मंडली जीवन में आने के बाद में भी हर प्रकार प्रभु का महिमा ये हमारे जीवन के लक्ष्य होना चाहिए। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक प्रकारे प्रभूचा गौरव हा आपल्या जीवनाचा उद्देश राहिला पाहिजे। तो इसलिए मानव जब पड़ोसियों 3 अध्याय का 22 से 24 वचन में आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय 22 ते 24 वचनामध्ये हे सेवको, जो शरीर के अनुसार तुम्हारे स्वामी है, सब बातों में उनकी आज्ञा का पालन करो, मनुष्य को प्रसन्न करने वालों के समान दिखाने के लिए नहीं। देखा, मनुष्य को प्रसन्न, आजकल के अधिकतर भक्ति क्या है? सिर्फ मनुष्य के सामने एक दिखावा है। आणि आजकालची भक्ती काय की फक्त मनुष्यासमोर एक दाखवतात, प्रयोजन नहीं प्रियो, आणि मग त्याचा काही उपयोग नाही। हमारे जीवन में, मेरे जीवन से अगर मेरा प्रभु प्रसन्न नहीं है तो वास्तव में वो व्यक्ति के जीवन में सच्चा शांति भी नहीं रहेगा, आनंद भी नहीं रहेगा, जीवन आशा भी नहीं रहेगा। आणि माझ्या जीवनाच्या द्वारे जर माझा प्रभू जर प्रसन्न नाहीये तर मग त्याच्या जीवनामध्ये खरी आशा पण राहणार नाही, आनंद पण राहणार नाही। बहुत बड़ी बात, आणि खूप मोठी गोष्ट आहे। आगे बढ़ो। परंतु मन की सिधाई और परमेश्वर के भय से हाँ, जो कुछ तुम करते हो हाँ, तन मन से करो। देखो, मतलब हमारे जीवन में हम जो भी काम करता है कैसे करना? तन मन से करना भाई। आणि आपण आपल्या जीवनामध्ये करणारं जे काय काम आहे ते संपूर्ण अंतःकरणाने करा। और आगे यह समझ कर कि हाँ, मनुष्य के लिए नहीं हाँ, परंतु प्रभु के लिए करते हो, हाँ, क्योंकि तुम जानते हो हाँ, कि तुम्हें इसके बदले हाँ, प्रभु से निराश मिलेगी। हाँ, तुम प्रभु मसीह की सेवा करते हो। हाँ, देखिए, मतलब बोलने का अर्थ जो भी काम करता है, अब कंपनी में काम कर रहा होगा, खेती में काम कर रहा होगा, परंतु वो तन मन से करना और प्रभु के लिए करता है, उस अनुभव में या उस भावना में, उस लक्ष्य में आप हर एक काम करना। आणि तुम्ही कंपनीत काम करू द्या, तुम्ही शेतीमध्ये काम करू द्या, कुठे काम करा, तर ते प्रभूसाठी करत आहे असं समजून संपूर्ण अंतःकरणाने ते काम करा। कितना बड़ी बात है ना।
आणि किती मोठी गोष्ट आहे. कल हमने देखा था जाली में मतलब मांसाहारी भी है, घास खाने वाला भी है, मतलब सभी प्रकार का जानवर थे. आणि मग आपण पाहतो की जहाजामध्ये शाकाहारी पण आहे, मांसाहारी पण आहे, वेगवेगळ्या प्रकारे अन्न भक्षण करणारे प्राणी आहेत. मतलब उन लोग मेरे को मतलब घास मैं देगा मैं खाएगा, नहीं तो घास नहीं खाएगा, ऐसा कोई नहीं. जो मिला धन्यवाद के साथ खाएगा. आणि मग मला जर मांस मिळालं तरच मी खाईल, घास दिला तर मी खाणार नाही, अशा प्रकारे कोणी होतं का? नाही. जे मिळालं ते धन्यवादासह त्यांनी खाल्लं. इतनी बड़ी बात है ना. आणि किती मोठी गोष्ट आहे. मतलब वो लोग अपना पुराना स्वभाव वो सब बदल गया. आणि त्यांच्या जीवनाच्या सर्व जुन्या गोष्टी आहेत त्या बदलल्या. और उधर हिरण को डर आएगा, शहर है कि मेरे ऊपर नजर लगाएगा तो मेरा क्या होगा, ऐसा डर है. आणि हरणाला भीती आहे का? सिंहाने जर माझ्याकडे टकटक लावून पाहिलं तर मग मला तो खाऊन टाकेल, असं हरणाला भीती आहे का? नो डर. आणि हरणाला भीती नाही, कोई डर नहीं. आणि काही भीती नाही. मंडली जीवन में हमें डरने की जरूरत है. आणि मंडळी जीवनामध्ये आपल्याला घाबरण्याची गरज आहे का? वो मेरे को मारेगा, तो मला मारेल, वो मेरे को फाड़ खाएगा, आणि तो मला फाडून खाईल. नहीं ऐसा लोग दुनिया का मंडली में आ सकता है लेकिन सच्चा मंडली में नहीं. आणि असे लोक जगाच्या मंडळीमध्ये येऊ शकतात पण खऱ्या मंडळीमध्ये नाही. सच्चा उदार पाया व्यक्ति का दिल में दूसरे का प्रति भला भावना है, कोई बुरा भावना नहीं रहेगी. आणि खरंच आनंद प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये दुसऱ्या संबंधाने चांगलीच भावना राहील, वाईट भावना राहणार नाही. वही बात अभी आजाद साहब के राज्य में होने वाला, वही ये स्वभाव में अगर नहीं है ना, अब आजाद साहब के राज्य में नहीं मिलेगा है. आणि अशा प्रकारचा स्वभाव जर तुमचा नाहीये तर 1000 वर्षाच्या राज्यामध्ये तुम्ही भेटू शकणार नाही. आजाद साहब के राज्य में क्या है? आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये काय आहे? देखो नोह का जहाज का अंदर मंडली का छाया है. आणि नोहाच्या जहाजामध्ये जे आहे ते एक मंडळीची छाया आहे. और मंडली का बात जीवन तो 1000 साल का एक छाया है. आणि मंडळीची गोष्ट ते 1000 वर्षाचं जीवन एक छाया आहे. और स्वर्ग का भी छाया है. आणि ते स्वर्गाची सुद्धा छाया आहे. मतलब ये जीवन को हमें बहुत अच्छी तरह समझना चाहिए. आणि म्हणूनच हे जीवन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घ्या. श्रेय दृष्टांत का बहुत महत्व है. आणि म्हणूनच दिलेले जे दृष्टांत आहे त्याचं खूप महत्व आहे. तो जब यशायाह नबी की किताब 11 अध्याय का 6 से 9 तक जो नोह के जहाज की जो अनुभव हम यीशु मसीह की 1000 साल के राज्य में दुनिया में देख सकता है. आणि याच्या त्याचा 11 अध्याय 6 ते 9 वचनामध्ये नोहाच्या जहाजाचा जो अनुभव आहे तो प्रभूच्या त्या 1000 वर्षाच्या राज्याचा अनुभव या जगामध्ये आपण पाहू शकतो. सब भेड़िया भेड़ के बच्चे के संग रहा करेगा और पिता बकरी के बच्चे के साथ बैठा करेगा और बछड़ा और जवान सिंह काला पोसा हुआ बैल तीनों इकट्ठे रहेंगे और एक छोटा सा लड़का उसकी अगुवाई करेगा. गाय और इसकी चित्कार करेगी और उनके बच्चे इकट्ठे बैठेंगे और सिंह बैल के समान भूसा खाया करेगा. दूध पीता बच्चा करेब के बिल पर खेलेगा और दूध सुनाया हुआ लड़का नाक के बिल में हाथ डालेगा. मेरे सारे पवित्र पर्वत पर न तो कोई दूध देगा और न हानि करेगा, क्योंकि पृथ्वी यहोवा के ज्ञान से ऐसी भर जाएगी जैसा जल समुद्र से भरा रहता है. वाह वाह वाह, कितना सुंदर वर्णन है. आणि किती सुंदर वर्णन आहे. हम लोगों ने पढ़ने के समय में एक स्पेशल व्याख्या का जरूरत यहाँ नहीं है. आणि मग हे वाचत असताना आपल्याला वेगळं विश्लेषण करून सांगण्याची गरज नाहीये. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? मांसाहारी सिंह भी उस दिन में घास खाएगा. आणि मांसाहारी सिंह सुद्धा त्या दिवसामध्ये घास खाईल. कभी किसी का हानि नहीं करेगा. आणि कधी कोणाला तो नुकसान पोहोचवणार नाही. वो एक दूसरे को डराएंगे नहीं, एक दूसरे को सताएंगे नहीं, एक दूसरे को नाश नहीं करेंगे. आणि एकमेकांना ते घाबरवणार नाही, एकमेकांचा छळही नाही करणार नाही, एकमेकांचा नाशही नाही करणार. ये आजाद साहब के राज्य में होने वाला बात है. आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये होणारी ही गोष्ट आहे. उसी के साथ राज करने के लिए राजा होकर के चुना हुआ पवित्र लोग ये बात को समझना. आणि ख्रिस्तासोबत राज्य करण्याकरता राजा होऊन निवडलेल्या पवित्र लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. है ना. जब हम प्रभु के साथ मिलकर राज करेंगे आणि प्रभू सोबत भेटून आपण ज्या वेळेला राज्य करू, अभी हम प्रभु के साथ मिलकर के सेवा कर रहे हैं. कारण आता आपण प्रभू सोबत मिळून सेवा करत आहोत. जो मंडली के लोग सब
अभी प्रभु के साथ होकर के सेवा कर रहा है। आणि मंडळीचे सर्व लोक आता प्रभू सोबत मिळून सेवा करत आहे। हम प्रभु का सहकर्मी है ना, आणि प्रभूसाठी प्रभूचे आपण सहकर्मी आहोत। सच्ची बात है। खरं आहे। पहला कुरिन्थी 3 अध्याय का 9 वचन में क्या लिखा? पहिले करंथीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये काय लिहिले? हम परमेश्वर के सहकर्मी। हाँ, हम परमेश्वर के सहकर्मी है आणि आपण देवाचे सहकर्मी आहोत। जो भी उद्धार पाया है आणि ज्याचं ज्याचं तारण झालेलं आहे सब लोग मानव प्रभु के साथ सहकर्मी आज। आणि आज सर्व लोक प्रभू सोबत सहकर्मी आहेत। इसलिए यूहन्ना 12:26 में प्रभु ने क्या मतलब अपने चेलों को बोला, आपको याद है ना? आणि म्हणून योहान 12 अध्याय 26 वचनामध्ये प्रभूने आपल्या शिष्यांना काय म्हटलं? यदि कोई मेरी सेवा करे तो मेरे पीछे हो ले, और जहाँ मैं हूँ वहाँ मेरा सेवक भी होगा। यदि कोई मेरी सेवा करे तो पिता उसका आदर करेगा। हाँ, देखिए बहुत बड़ी बात है। हमारे जीवन मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में प्रभु के साथ सेवा करने वाले लोग प्रभु के साथ रह करके उस दिन प्रभु के साथ राज करने वाला है। आणि मग प्रभू सोबत राहून सेवा करणारे लोक ते प्रभू सोबत राज्य पण करतील। ये प्रभु का वायदा है आणि हे प्रभूचं अभिवचन आहे। प्रभु का जितना भी वायदा है सब में हाँ है। आणि प्रभूची जी काही अभिवचन आहे ते सर्वांमध्ये हा आहे। कोई संदेह करना नहीं है, याच्यामध्ये कोणी शंका करू नका। है ना? मैं आपको बोलता ना, जीवन में जरूर कई इस जीवन की यात्रा में कई प्रकार का कष्ट तकलीफ आएगा। आणि या जीवन प्रवासामध्ये पुष्कळ प्रकारचा त्रास संकट येतील। हमें डरना चाहिए? आपल्याला घाबरायचं आहे का? डगमगाना चाहिए? आणि डळमळीत व्हायचं आहे का? नहीं है ना? नाही। क्यों नहीं? का नाही? वचन याद रहे आणि वचन आपण लक्षात ठेवायचं। प्रभु का वायदा याद रहे आणि प्रभूचं अभिवचन आपण लक्षात ठेवायचंय। कितना वायदा दिया? आणि प्रभूने किती अभिवचनं दिली? 8,810 वायदा है। 8,810 अभिवचनं आहे। अभी ये वायदा आपको याद रहना। आणि जी अभिवचन आहे ती तुम्ही लक्षात ठेवा। जब तकलीफ आता है, आणि ज्या वेळेला त्रास येतो, समस्या आता है, समस्या येतात, है ना? जब इब्रानियों 13 अध्याय का 6 वचन में आणि इब्रानियराचं पत्र 13 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये क्या बोलता? काय म्हटलंय? इसलिए हम निडर होकर करते हैं। हाँ। प्रभु मेरा सहायक है। हाँ। मैं न डरूंगा। हाँ। मनुष्य मेरा क्या कर सकता है? देखा माना? अब यदि उससे पहले मैं तुझे कभी नहीं छोड़ेगा, कभी 5 लाख। हाँ, 5 लाख है, 5 लाख। एक उसी लेकर डाल दो। हाँ हाँ, मैं तुझे कभी न छोड़ूंगा। हाँ। और कभी न त्यागूंगा। हाँ, देखा प्रभु क्या बोलता है? आणि प्रभू काय म्हणतो? मैं तुझे कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा। आणि तुला मी कधी सोडणार नाही, तुला कधी त्यागणार नाही। वायदा है ना? अभिवचन आहे ना? योग हमारा कैसा भी प्रतिकूल अवस्था में आपको ये जानना है कि मतलब वो हमें कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा। आणि आपल्या कुठल्याही प्रकारच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणायची की प्रभू आपल्याला कधी सोडणार नाही, कधी त्यागणार नाही। ये वचन अगर आपको याद रहेगा तो आपको कितनी हिम्मत आएगा। आणि वचन जर तुमच्या लक्षामध्ये राहील तर मग तुम्हाला किती धैर्य आहे। है ना? एक्चुअली उसका ओरिजिनल परिभाषा में कहता है कि बार बार प्रभु कहता है कि मैं तुम्हें कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं जाऊंगा, कभी नहीं जाऊंगा। ऐसा मला उडा कर कहा करतो। आणि त्याच्या खऱ्या भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे, मी तुला कधी सोडणार नाही, कधीच सोडणार नाही, तुला मी कधी त्यागणार नाही, कधीच त्यागणार नाही। ऐसा है मतलब ऐसा मतलब प्रभु कहता है तो प्रभु छोड़ देंगे। आणि प्रभू जर आपल्याला सांगतो तर प्रभू आपल्याला सोडून देईल का? अभी थोड़ी देर पहले प्रभुदास ने बोला मतलब जितना भी जो कष्ट आएगा प्रमोशन का समय आ गया। आणि मग आता थोड्या वेळापूर्वीच प्रभूच्या दासाने म्हटलं आपल्या जीवनामध्ये जेवढे काही कष्ट येतील ते आपल्याला उन्नतीचं पदोन्नती मिळण्याची ती वेळ आली। काही लोक कष्ट आ गया तो घबरा जाता। आणि पुष्कळ वेळा ज्या वेळेला लोकांच्या जीवनामध्ये कष्ट येतात त्यावेळेला लोक घाबरतात। जो भी काम करते उनको बारे में प्रमोशन मिलने वाला है करके जा रहेगा तो कितना खुशी होता। थोड़ा तकलीफ रहेगा तो ये तकलीफ को तकलीफ नहीं समझता ना। आणि मग लोक जे काम करतात त्यावेळेला त्यांना समजतं की पद उन्नती होणार आहे, मग त्यावेळेला त्यांना किती आनंद होतो। आणि मग थोडा पण त्यांना जर त्रास होत असला तरी ते त्याला तो त्रास वाटतच नाही। ये तकलीफ होने के बाद ही वो प्रमोशन आएगा, लेकिन वो प्रमोशन को जान करके तकलीफ को तकलीफ नहीं समझता। आणि मग हे सगळं त्रासामधून जात असताना त्याला पद उन्नती होणार आहे, पण हा जो काही त्रास आहे त्याला त्रास वाटत नाही। प्रभु का लोग ये जीवन में अब मालूम है जब 46 वचन से किताब का 12 वचन में प्रभु बोलता है मैं कष्टों में प्रभु अधिक सागेल से मिलने वाला सहायक है। आणि स्तोत्र 46 त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की कष्टामध्ये सगळ्यात जवळ मिळणारा प्रभु सहायक आहे। मतलब क्या नहीं, हम लोग कष्ट में ही प्रभु को ज्यादा
निकटता में चख सकता है। आणि कष्टामध्येच प्रभूला एकदम जवळून चाकून आपण अनुभव घेऊ शकतो। अरे वह सच्चे थे। आणि ही गोष्ट खरी आहे। जो भी प्रभु के खातिर कष्ट में गुजरा है वो लोग हमेशा बोलेगा मैं कष्ट को चाहता हूँ। आणि मग कष्टामुळे जे कोणी संकटामध्ये गेलेले आहेत ते नेहमी म्हणतात की मला कष्टाची इच्छा आहे। मला अनेक परिस्थिती में रहना हमको सीखना है। आणि प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये राहणं आपल्याला शिकायचं आहे। पौलुस बोलता है मैं हर अवस्था में रहना मैं सीखा हूँ। आणि पौलुस म्हणतो प्रत्येक प्रकारच्या अवस्थेमध्ये राहिलं मी शिकलेलो आहे। और इतने नहीं मैं प्रभु में होने खातिर प्रभु के खातिर आने वाला कष्ट क्लेशों के प्रति मैं बहुत आनंद है और मैं उसी का मार्ग में रहता हूँ। आणि प्रभू संबंधाने माझ्या जीवनामध्ये येणारे जे कष्ट आहे त्याच्या संबंधाने मी खूप आनंदी आहे आणि तेच मला मिळावं या इच्छेमध्ये मी राहतो। आपको याद होगा दूसरा कोरिंथी 12:10 आणि दुसरे करंदीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 10 वचन। बोलने का अर्थ क्या है प्रियो? प्रभु का जन कभी भी मानो ऐसा दुख संकट आ गया बोल करके कभी निराश और दुखी होकर पीछे नहीं जाता। आणि प्रभूचे जे लोक आहेत ते कधीही त्यांच्या जीवनामध्ये दुःख संकट आल्यानंतर माघारी फिरत नाही। ये हमारा ये ट्रेनिंग पीरियड में हमें सही प्रकार ट्रेनिंग करके हमें आगे का भविष्य को हमको तंदुरुस्त करना है। आणि मग आपल्याला हे जे काय सरावाचा काळ दिलेला आहे त्याच्यामध्ये योग्य प्रकारे सराव करून पुढे आपल्याला वाढायचंय। 1000 साल का राज्य में मानव हर एक लोग मिल करके एक बन करके काम करेगा। आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये सगळे लोक एक होऊन काम करतील। और वहां पर युद्ध होगा, लड़ाई होगा, आणि त्या ठिकाणी भांडणं होतील का? नाही है ना। जब ये शेर भी किताब दूसरा अध्याय उसका 4 वचन यशया त्याचा दुसरा अध्याय त्याचं 4 वचन। वह जाति जाति का न्याय करेगा हाँ। और देश देश के लोगों के झगड़ों को मिटाएगा हाँ। और वे अपनी तलवारें पीटकर हाँ। हल्के फाड़ और अपने भालों को हंसिया बनाएंगे। हाँ। तब एक जाति दूसरी जाति के विरुद्ध हाँ। फिर तलवार न चलाएगी, हाँ। न लोग भविष्य में युद्ध की विद्या सीखेंगे। देखा बोलने का मतलब वहां पर उस समय में किसी प्रकार का कुछ लड़ाई नहीं रहेगा। आणि मग त्या वेळेमध्ये कधीही कुठल्या प्रकारचे युद्ध राहणार नाही। एक और वचन मीका नबी किताब उसका 4 अध्याय का 3रा वचन का बी पाठ। मिका त्याचा 4 अध्यायाच्या 3ऱ्या वचनाचा शेवटला भाग। और दूर दूर तक की सामर्थ्य जातियों के झगड़ों को मिटाएगा। देखा बोलने का मतलब वहां पर युद्ध नहीं रहेगा या लड़ाई नहीं रहेगा। आणि त्या ठिकाणी युद्ध राहणार नाही। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। और ऐसे समय में कोई डर रहेगा? आणि त्या ठिकाणी काही भीती राहील का? कोई मीका 4 का 4 पढ़ना। मिका 4 अध्याय 4 वचन वाचा। और आगे को युद्ध विद्या न सीखेंगे, हाँ। परंतु वे अपने अपनी दाखलता और अंजीर के वृक्ष तले बैठा करेंगे। हाँ। और कोई उनको न डराएगा। और एक निर्भय जीवन रहेगा आणि न घाबरता असं जीवन राहील। है ना। ओसिया उसका दूसरा अध्याय उसका 18 वचन का भी पाठ। यही नहीं डरेगा, निर्भय जीवन देगा। वो बात को और ऐसा करूंगा हाँ। कि वे लोग निडर सोया करेंगे। देखा निर्भय सोया करेंगे आणि ते न घाबरता झोपतील। ये कितना अनुभव बात है। भविष्य में 1000 साल के राज्य में दुनिया में होने वाला बात है। आणि भविष्यामध्ये 1000 वर्षाच्या राज्यामध्ये होणारी ही गोष्ट आहे। और आपको मालूम है 1000 साल का राज्य में कोई अंगहीन या उस समय में जन्म होने वाला कोई भी व्यक्ति अंगहीन नहीं होगा। आणि मग त्या वेळेला जन्मलेला कुणी अपंग राहणार नाही। अपंग नहीं होगा, है ना। जब यशायाह उसका 35 का 5 और 6 वचन। आणि यशया त्याचा 35 अध्याय 5 आणि 6 वचन। तब आंधों की आंखें खोली जाएंगी हाँ। और बधिरों की कान भी खोले जाएंगे। हाँ। तब नंगा हरिण की सी चौकड़ियां भरेगा हाँ। और दूल्हे अपने जीभ से जय जयकार करेंगे। बोलने का मतलब किसी प्रकार का भी कोई अपंग व्यक्ति नहीं है। आणि मग कुठल्याही प्रकारे कुणी अपंग राहणार नाही। और इतना ही नहीं, एवढंच नाही, कोई भी कारण से बात बोल करके दुखी और निराशा में रहने वाला अनुभव ही नहीं होगा। आणि कुणी कोणाला बोलून निराश करणाऱ्या अवस्थेमध्ये दुःखी करणाऱ्या अवस्थेमध्ये राहणार नाही। यशायाह उसका 35 अध्याय उसका 10 वचन। आणि यशया 35 अध्याय त्याचं 10 वचन। यहोवा के छुड़ाए हुए लोग हाँ। लौट कर जय जयकार करते हुए हाँ। सिय्योन में आएंगे हाँ। और उनके सिर पर सदा का आनंद होगा। हाँ। वे हर्ष और आनंद पाएंगे हाँ। और शोक और लंबी सांस में लेना जाता रहेगा। जाता रहेगा, मतलब शोक भी नहीं रहेगा, लंबी सांस भी लेना जरूरत नहीं पड़ेगा, आनंद रहेगा। आणि मग त्या ठिकाणी शोक करणं किंवा
आपण मोठे मोठ्याने श्वास घेणं हे सुद्धा दूर राहील. मला उनको ऐसा हो ऐसा सोचने का की जरूरत नहीं आणि असा सुटकारा टाकण्याची सुद्धा गरज नाही. है ना. मला वही है 51 का 11वीं आणि यशात त्याचा 51 आहे, त्याचं 11 वचनही वाचा. जो मरे हुए लोग लौटकर जय जयकार करते हुए सियोन में आएंगे और उनके सिरों पर अनंत आनंद का गुंजा रहेगा. वे हर्ष और आनंद प्राप्त करेंगे और शोक और सरियों का खत्म हो जाएगा. देखिए, बोलने का मतलब यहाँ पर सब हम क्या देखता है कि 1000 साल के राज्य में इतना आनंद से भरा हुआ आशीषदायक जीवन रहेगा. वहां पर कोई आंसू बहाते हुए या हमारे आज जैसे लोग बड़ा टेंशन लेकर के रहता है, बोझ लेकर रहता है, ऐसा एक को भी नहीं मिलेगा. आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये किती आनंददायक असं जीवन राहील. आणि आजकालच्या पिढीमध्ये जसं लोक तणावामध्ये राहतात, त्रस्त राहतात, तसं एकही भेटणार नाही. एक बात जानना, एक गोष्ट जाणून घ्या, ये सब प्राप्त करने के लिए अभी हमें मौका है. आणि हे सगळं प्राप्त करण्याकरता आता संधी आहे. अभी भी हम सुसमाचार सुनाया जा रहा है आणि आता ही सुवार्ता आपल्याला सांगितली जात आहे. अभी भी लोग जो उधार नहीं पाया उनके लिए उधार पाने का मौका है. आणि अजूनही ज्यांचं तारण झालं नाही त्यांना तारण प्राप्त करण्याची संधी आहे. जैसा नोह का जहाज अभी खुला पड़ा था आणि जसं नोहाचं जहाज उघडं होतं, कोई भी प्रवेश कर सकता था आणि त्याच्यात कुणीही प्रवेश करू शकत होता. लेकिन उस समय के लोगों ने उस बात में मजाक उड़ाया. आणि त्यावेळच्या लोकांनी त्या गोष्टीमध्ये थट्टा केली. है ना. उन लोग बोला नोहा तो पागल है, पागल की बात हम क्यों सुने. आणि नोहा तो वेडा आहे, त्या वेड्याचं आम्ही का ऐकावं. क्योंकि कभी भी उन लोगों ने बारिश गिरते हुए कभी देखा ही नहीं. आणि पाऊस पडलेला त्यांनी कधी पाहिलंच नाही. तो अभी यहाँ पर नोहा बोलता है कि मानो बारिश आएगा, आणि मग या ठिकाणी नोहा म्हणतो की पाऊस येईल, बाढ़ आएगा, आणि पूर येईल. ये कभी नहीं होने वाला है. आणि हे कधीही न होणार आहे. लोग उनकी मजाक करते थे आणि लोक त्याची चेष्टा करायचे. और उनके सामने अभी नोहा को प्रभु ने आज्ञा दिया जब उत्पत्ति 7 अध्याय का 12 वचन में. आणि उत्पत्ती 7 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये तब यहोवा ने नूह से कहा, तू अपने सारे घराने समेत जहाज में जा, क्योंकि मैंने इस समय के लोगों में से केवल तुझको अपनी दृष्टि में धरती पाया है. देखिए, प्रभु की आज्ञा अनुसार नोहा जहाज में गया. आणि देवाच्या आज्ञेच्या अनुसार नोहा जहाजामध्ये गेला. नोहा और उनका परिवार अंदर गया. आणि नोहा आणि त्याचा परिवार त्या जहाजामध्ये गेले. सबसे पहले कौन गया. सगळ्यात पहिले कोण गेलं. नोहा और उनका परिवार गया. नोहा आणि त्यांचा परिवार गेला. इसके बाद में अभी हम देखते हैं कि एक बड़ा लंबा लाइन जंगल से गांव से इधर उधर से आ रहा है. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो एक मोठी लाईन आहे, ते जंगलातून गावाकडून इकडून तिकडून प्राणी येत आहे. क्योंकि हरेक प्रकार का हरेक जहाज से एक एक जोड़ा मतलब अशुद्ध और पवित्र में 7-7 जोड़ा आ रहा है लंबा. आणि मग प्रत्येक जातीचे जे प्राणी आहेत त्याच्यातला एक एक जातीचे 7-7 जोडे जे आहे ते येत आहे. जिसकी नजरों में श्वास है बोलेगा तो पक्षी में जीव जंतु में जो भी है सब लंबा लाइन है. आणि मग जे ज्यांच्या नागपुड्यामध्ये श्वास आहे असे प्रत्येक प्राणी पक्षी हे सगळे मोठी लाईन लावून येत आहे. देखा मतलब प्रभु का आज्ञा मानने में हरेक पक्षी जब यिर्मयाह 8:7 में क्या लिखता हम लोग. आणि यिर्मयाह 8 अध्याय 7 वचनामध्ये आपण काय पाहतो. आकाश में नरपति भी अपने नियत समय को जानता है. देखा, वो पक्षी भी अपना नियत समय को जानता है. आणि पक्षी जे आहे त्याच्या नियुक्त वेळेला तो जाणतो. मालूम है जब यहाँ पर भूकंप वाला होने वाला है ना, आणि जिथे भूकंप होणार आहे जंगली जानवर वो देश में से निकल जाता. आणि जंगली प्राणी जे आहेत ते देशातून निघून जातात. उनको मालूम पड़ जाता. आणि त्यांना समजतं अभी यहाँ पर भूकंप होने वाला है. आणि इथे मग भूकंप होणार आहे. कभी भी आप देखना इंसान मरता है परंतु कोई जानवर मरते हुए सुना आपने. आणि मनुष्य मरतं पण कुठले प्राणी मेले तुम्ही ऐकलंय का. अद्भुत बात है ना. आणि अद्भुत गोष्ट आहे ना. जंगल में रहने वाला वो जानवरों को भी मालूम है अभी यहाँ पर भूकंप होने वाला है, इधर से निकलो. आणि जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना सुद्धा समजतं की या ठिकाणी भूकंप होणार आहे, इथून आता निघा. अभी ये जाती इनको मालूम, उसको भी मालूम करवाने वाला प्रभु है. आणि त्यांना सुद्धा माहिती करून देणारा प्रभू आहे. प्रभु ने चुना हुआ शेर एक जोड़ी आगे सामने. आणि प्रभूने निवडलेल्या सिंहाचा एक जोडा पुढे आला. ऐसा ये मेरा भावना है. आणि ही माझी कल्पना आहे. शेर आया, सिंह आला,
आदम पूछा आणि आदामाने विचारलं आणि मन परिवर्तन नोहाने पूछा. हाँ सॉरी नोहाने पूछा. नोहाने पूछा. नोहाने विचारलं नोहाने शेर को पूछा. आणि नोहाने सिंहाला विचारलं मैंने बताया. मन परिवर्तन केलं का. आणि मग तो लगेच मान हलवतो. चुमे खरोखर परत हो. उत्तर देतो हो. वो एक तो बोल दिया कि मैं पूर्ण रूप में मन फिराया, अब मुझे कैसे बेचना होने वाला, क्रोध से मुझे बेचना है. आणि मग तो म्हणतो मी संपूर्णरित्या मन परिवर्तन केलं, येणाऱ्या प्रकोपापासून मला वाचायचंय. ऐसा अभी लंबा लहर में रहने वाला सबको नोहा पूछता है. आणि एवढ्या मोठ्या लाईनीमध्ये राहणाऱ्या सर्व प्राण्यांना नोहा विचारत आहे. अगर नोहा ने देखा आणि नोहाने पाहिलं अभी इतना सारे मानव घरेलू पशु जंगली जानवर सब आने के बाद में ये सब देख करके इंसान उधरी खड़ा होकर के क्या कर रहा था, गोष्ठी कर रहा था. आणि मग हे सर्व पाळतू जनावर जंगली जनावर हे सगळे जहाजामध्ये येत असताना मनुष्य काय आहे तो लांबून राहून मजा पाहत होता, थट्टा करत होता. हाँ, बोलो क्या बोल रहा है. ते काय म्हणतात देखो नोहा का जैसा कुछ पागल जानवर और पागल पक्षी पागल देखने वाला सब अंदर घुस गया. आणि नोहाप्रमाणे असणारे सर्व वेडे प्राणी, वेडे जनावर, वेडे पक्षी आतमध्ये गेले. लोग मजाक कर रहा था. आणि ते लोक मजाक करत होते. बाद में क्या वो मालूम है, नंतर काय झालं माहितीये, जो अंदर जाने की नियुक्ति मिला था आणि ज्याला आतमध्ये जाण्याची नेमणूक मिळाली होती वो बोला अंदर गया. आणि सगळे आतमध्ये गेले. उसके बाद में त्याच्यानंतर ये उत्पत्ति 7:16 में लिखा है, उत्पत्ती 7:16 असं लिहिलंय, नोहा ने जहाज का डोर बंद नहीं किया. आणि नोहाने त्या जहाजाचा दरवाजा बंद नाही केला. ध्यान से सुनना प्रयोग, लक्ष देऊन ऐका प्रियांनो. ये जहाज को एक ही द्वार था आणि या जहाजाला एकच दरवाजा होता. और वो द्वार कौन बंद किया, आणि तो दरवाजा कोणी बंद केला, परमेश्वर ने बंद किया. परमेश्वराने बंद केला. प्रियो ये बहुत बड़ा चेतावनी है. आणि प्रियांनो ही एक खूप मोठी चेतावणी आहे. अभी भी उद्धार का द्वार खुला हुआ है. आणि अजूनही तारणाचा दरवाजा उघडा आहे. आज का दिन भी आपको ये प्रभु की वाणी सुनने के लिए प्रभु मौका दे रहा है. आणि आजच्या या दिवसामध्ये प्रभूची वाणी ऐकण्याची संधी प्रभू देत आहे. मतलब हमेशा ऐसा मिलते रहेगा करके कभी नहीं सोचना. याचा अर्थ नेहमी आपल्याला हे भेटत राहील असा विचार करू नका. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो. अभी हमें क्या करना चाहिए, सुनने वाला सुनने के समय में जो अभी तक अगर उधार नहीं पाया मैं उनको नम्र विनती करता हूँ, अभी हमें क्या करना चाहिए. आणि मग जे ऐकणारे ज्यांचं अजूनपर्यंत तारण झालेलं नाहीये त्यांनी आता समजून घ्या की त्यांनी आता काय करायला पाहिजे. प्रियो ये अनुग्रह का समय खत्म होने से पहले उधार पाले. आणि तारणाची वेळ संपण्याच्या अगोदर तारण प्राप्त करून घ्या. यिर्मयाह उसका 13 अध्याय उसका 15-16 वचन पढ़ना. यिर्मयाह त्याचा 13 अध्याय त्याचं 15 आणि 16 वचन. देखो और कान लगाओ, हाँ. गर्व मत करो. गर्व मत करो, वचन सुनने के समय में अहंकारी मत बनो, इस वचन के सामने अपने आप को नम्र करो. हाँ. क्योंकि यहोवा ने यो कहा है, हाँ. अपने परमेश्वर यहोवा की बड़ाई करो. हाँ. इससे पहले कि वह अंधकार लाए हाँ. और तुम्हारे पांव अंधेरे पहाड़ों पर ठोकर खाए. हाँ. और जब तुम प्रकाश का आसरा देखो हाँ. तब वह उनको मृत्यु की छाया में बदल दे. हाँ. और उसे घोर अंधकार बना दे. योग मतलब बयान एक घोर अंधकार आने वाला है. आणि याचा अर्थ भयंकर घोर अंधकार येणार आहे. योग हम कभी नहीं सोचता ऐसे समय में मृत्यु हमारे जीवन में आएगा. आणि प्रियांनो आपण कधी विचार करणार नाही अशा वेळेला मरण आपल्या जीवनामध्ये येईल. प्रभु लोगों को अवसर देता है. आणि प्रभू लोकांना संधी देतो. प्रभु अभी हमारे लिए द्वार खोल कर रखा है. आणि प्रभूने आपल्याकरता आता दरवाजा उघडा ठेवलेला आहे. द्वार खोल कर रखने वाला और द्वार बंद करने वाला प्रभु है करके प्रकाश विभाग के 3:7 में हम देखता है. आणि दरवाजा उघडणारा आणि दरवाजा बंद करणारा हा प्रभू आहे. प्रगटीकरण 3 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण पाहतो. प्रियो अभी प्रभु ने खोल कर रखा है आणि प्रियांनो प्रभूने आता उघडं ठेवलेलं आहे. और जो थोड़ी देर में प्रभु उसको बंद करेगा. आणि थोड्या वेळानंतर प्रभू त्याला बंद करेल. अभी मानो ये बंद करके प्रभु ने ताला नौ का हाथ में नहीं दिया. आणि बंद केल्यानंतर त्या कुलपाची चावी प्रभूने नोहाच्या हातात नाही दिली. अगर जहाज का चावी नोहा का कान में देगा तो बाहर से लोग चिल्ला करके बोलेगा, अरे नोहा नोहा मैं तेरा पत्नी का भाई है, मेरे लिए तो कौन हो, मैं तेरा साला है. आणि मग जर ते
कुलपाची चावी जर नोहाकडे दिली असती तर मग बाहेरून असा लोकांनी आवाज दिला, अरे नोहा नोहा, मी तुझ्या बायकोचा भाऊ, तुझा साला आहे, तू माझ्यासाठी तर उघड. नोहा मैं तेरा पड़ोसी नहीं, पड़ोसी पड़ोसी. आणि हे नोहा मी तुझा तर शेजारी आहे. मैं तेरा वो बंधु ये बंधु बोल करके आएगा तो नोट को तरस आएगा, वो खोलेगा. प्रभु बोला नो. आणि मग मी तुझा हा नातेवाईक तो नातेवाईक असं म्हणून सांगेल, नोहाला कळवळा आला तो नोहा उघडेल म्हणून प्रभूने म्हटलं नाही. प्रियोम, ये उदार का समय का द्वार बंद होने जा रहा है. आणि तारणाची जी वेळ आहे त्याचा दरवाजा बंद व्हायला जाणार आहे. प्रियो, ये दुनिया की बातों की पीछे मन लगा करके आनंददा की दर्शन नष्ट करके जिंदगी नहीं बिताना. आणि मग या जगाच्या तात्कालिक गोष्टी प्राप्त करण्याकरता आपल्या अनंत जीवनाचा गोष्टी आहे त्याला तुम्ही नाकारू नका. एक समय की भोजन के लिए फाराओ का स्थान को भेज डाला हुआ येशाऊ का येशाऊ मसीह नहीं बनना. आणि मग एक वेळच्या भोजनाकरता आपलं प्रथम स्थान जे आहे सोडून देणाऱ्या एसावाप्रमाणे एसाव ख्रिस्ती होऊ नका. प्रभु ने हमें आनंददा का बुलाट पाया हुआ सबको प्रभु ने आनंददा का दर्शन दिया है. आणि पाचार प्राप्त झालेल्या आपल्या प्रत्येकाला प्रभूने सनातनचं दर्शन दिलंय. ये दुनिया का कोई भी बात है, ये जलकर राख बनने जा रहे, नष्ट होने जा रहा है. आणि मग या जगाची प्रत्येक गोष्ट जळून नाश होणार आहे. दूसरा कुरिन्थी 4:18 वचन में हम लोग पढ़ता है. दुसरे करंथीकराचं पत्र 4:18 वचनामध्ये आपण असं वाचतो, तो देखी हुई वस्तुओं को नहीं परंतु अनदेखी हुई वस्तु को देखते रहते हैं, क्योंकि देखी हुई वस्तुएं थोड़ी ही जिंदगी है. देखा, ये जो भी दिखता है ना, ये दिखता है, ये सच्चाई नहीं प्रियो, ये माया है. ये थोड़ा दिन के लिए है, थोड़ी समय के लिए प्रभु ने हमें दिया है. आणि आपल्याला जे दिसतंय ना ते क्षणभंगूर आहे, ते थोड्या दिवसाकरता अनुभव घेण्याकरता प्रभूने आपल्याला दिले. प्रभु ने इसके पार का बातों का बारे में हमको बताया है. आणि याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संबंधाने प्रभूने आपल्याला सांगितलंय. वो बात हमेशा रहने आणि सदा बना रहने वाला. आणि त्या गोष्टी निरंतर राहणाऱ्या आहे. प्रियो, कई लोगों को कुछ ऐसा विचार है, आणि काही लोकांना अशा प्रकारचे विचार आहे, मतलब मरने के बाद में भी हमारा कुछ लोग प्रार्थना या कुछ ये करेगा तो हमारा पार हो जाएगा, स्वर्ग में मिल जाएगा. आणि काही लोकांना असं वाटतं मेल्यानंतर सुद्धा काही लोकांनी जर आपल्याकरता प्रार्थना केली तर आपलं तारण होईल. ऐसा होगा क्या? असं होईल का? नहीं प्रियो, हमारा कोई भी रिश्तेदार बंधु हमारे लिए मरने के बाद कुछ भी नहीं कर सकता. आणि मग कुठलाही नातेवाईक आपण मेल्यानंतर आपल्याकरता काही करू शकत नाही. इवन मरने के बाद हम खुद भी कुछ नहीं कर सकता. आणि मेल्यानंतर आपण स्वतःही आपल्यासाठी काही करू शकत नाही. काही गलत विचार में नहीं रहना. आणि चुकीच्या कल्पनेमध्ये राहू नका. आज मैं वास्तव में प्रभु में है कि नहीं, ये बात पे यकीन करना है. आणि आज मी खरोखर प्रभूमध्ये आहे का नाही या गोष्टीचा निश्चय करायचा आहे ना. प्रभु यीशु मसीह ही स्वर्ग नरक के बारे में बहुत गहराई में प्रभु ने बताया. प्रभु का वचन इतना मतलब गहरा रीति में बताया हुआ है. आणि प्रभूने स्वर्ग आणि नरक याच्या संबंधाने स्वतः खूप गहन रीतीने सांगितलेलं आहे. आपको सबको सुपरिचित बात है, हमारा वो धनवान और लाजर का, ये कहानी नहीं, संभव है. आणि त्या श्रीमंत आणि लाजराचं जे काय आहे ती गोष्ट नाहीये तर सत्य घटना आहे. लूका 16 अध्याय का 19 से 31 तक का वचन. लूक त्याचा 16 अध्याय त्याचं 19 ते 31 वचन. हमें ये बात को जानना है. कारण आपण या गोष्टीला जाणायचंय. ये धनवान व्यक्ति जीते जीते मरने के बाद में भी एक जीवन है, उसकी तैयारी मुझे करना चाहिए, उन्होंने कभी नहीं सोचा. आणि श्रीमंत मनुष्य जीवन जगत असताना मेल्यानंतरचं जे जीवन आहे त्याच्या तयारीसाठी त्याने अजिबात वेळ नाही घेत दिला. वो क्या किया? त्याने काय केलं? रोज खा पी कर मस्त रहता आणि दररोज खाऊन पिऊन तो मस्त राहायचा. दुनिया के जीवन में एक सुख जीवन मिलाना उनका लक्ष्य यही था. आणि या जगाच्या जीवनामध्ये एक सुखविलासाचं जीवन जगणं हा त्याचा उद्देश होता. वो एक अब्राहम का बेटा होने पर भी, आणि तो एक अब्रामाचा मुलगा असताना सुद्धा, उनको पास व्यवस्था उनके पास रहते हुए भी, आणि त्याच्याकडे व्यवस्था असताना सुद्धा, धनवान व्यक्ति है आणि तो श्रीमंत मनुष्य आहे, लेकिन वो उस व्यवस्था में नहीं चला. आणि त्या व्यवस्थेमध्ये तो नाही चालला. क्या हुआ प्रिय? काय झालं प्रियांनो? वो मर गया. तो मेला. उसके बाद रेवड़ी में एक गरीब व्यक्ती था लाजर, वो भी मर गया. आणि त्याच्या उंबरट्यावर एक गरीब व्यक्ती राहायचा, तो लाजर तो पण मेला. लाजर मर गया तो वहां मर देखता है, स्वर्गदूतों ने उनको
लेकर गया। आणि लाजर मेल्यानंतर आपण पाहतो की स्वर्गदूताने त्याला घेऊन गेला। है ना, यहाँ पर पवित्र लोगों को सेवा करने के लिए स्वर्गदूत हैं। आणि मग या ठिकाणी पवित्र लोकांची सेवा करण्याकरता स्वर्गदूत आहे। क्योंकि यीशु मसीह ने स्वयं बोला मत्ती 18:10-11 में, आणि मग ते 18 अध्याय त्याच्या 10 आणि 11 वचनामध्ये भक्तों की सेवा के लिए स्वर्गदूत रहता है। आणि भक्तांच्या सेवेकरता स्वर्गदूत राहतात। अगर आप उधार पायो व्यक्ति है तो आणि आपलं जर तारण झालेलं आहे तर आपकी सेवा में स्वर्गदूत है। आणि तुमच्या सेवेमध्ये स्वर्गदूत अब आहे। यहाँ पर लाजर के साथ स्वर्गदूत थे। आणि लाजरासोबत स्वर्गदूत होते। लाजर को स्वर्गदूतों ने लेकर गया। आणि लाजराला स्वर्गदूत घेऊन गेले। उनको लेकर गया बोला तो बॉडी इधरी और प्राण और आत्मा को लेकर गया। आणि मग त्याचं शरीर इथंच होतं, त्याचा जीव आणि आत्मा घेऊन गेले। समझ में आ रहा है ना? लक्षात येत आहे ना? और धनवान मर गया तो आणि मग श्रीमंत मनुष्य मेला तर कहाँ गया? तो कुठे गेला? वो अधोलोक में गया। आणि तो अधोलोकामध्ये गेला। अधोलोक में क्या होता? अधोलोकामध्ये काय होतं? आग में तड़प रहा है। आणि तो अग्नीमध्ये तळमळत आहे। ये जो उधार पाए वाले लोगों की अवस्था क्या है? आणि हे तारण प्राप्त झालेल्या लोकांची अवस्था काय आहे? दावीद अपने जीवन की गवाही में 33:13 वचन में आणि स्तोत्र 86 त्याच्या 13 वचनामध्ये तेरी करुणा मेरे ऊपर बड़ी है, आज तूने मुझको अधोलोक की तह में जाने से बचा लिया है। मुझको अधोलोक की तट में जाने से बचा लिया है। आणि अधोलोकाच्या खोऱ्यामध्ये जाण्यापासून तुम्हाला वाचवलं। कितने लोग बच गया? आणि किती लोक वाचले? हालेलुया। आमेन। सच में आमेन बोल सकते हैं ना? आणि खरोखर आमेन म्हणू शकता ना? बच गया कि नहीं? वाचलंय का नाही? ओ बहुत धन्यवाद है। आणि खरोखर धन्य गोष्ट आहे। अभी आप देखिए, अभी ये धनवान ऊपर देखा तो अब्राहम पिता की गोद में लाजर बैठा हुआ है। आणि मग श्रीमंत मनुष्याने आपले डोळे वर करून पाहिले तर मग त्याने पाहिलं की लाजर जो आहे तो अब्रामाच्या मांडीवर बसलेला आहे। अभी आपको मालूम है बाकी सब संभव क्या है? आणि म्हणून उरलेली सर्व घटना तुम्हाला ठाऊक आहे। वो अब्राहम पिता को बोलता है, आणि अब्राम बापाला तो म्हणतो मैं ये ज्वाला में तड़प रहा। आणि अग्नीमध्ये मी तळमळत आहे। जो लोग यीशु मसीह में विश्वास करके नहीं मरेगा, अगला क्षण से उसका आग में तड़पना शुरू हो जाएगा। आणि मग जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून जीवन नाही जगणार ते मेल्यानंतर पुढच्या क्षणाला ते अग्नीमध्ये राहतील। और उनके लिए कोई प्रार्थना करेगा फायदा है? आणि मग त्यांच्याकरता कोणी प्रार्थना केली तर काही उपयोग आहे का? उनका 5 भाई है आणि त्याचे 5 भाऊ आहे। वो लोग प्रार्थना करेगा कोई फायदा है? आणि त्यांनी प्रार्थना केली तर काही उपयोग आहे का? नहीं, इधर से उधर, उधर से इधर कोई नहीं आ सकता। आणि तिकडून इकडे आणि इकडून तिकडे कोणी जाऊ येऊ शकत नाही। चलो एक बात आपको बताना चाहता एक हूँ, गोष्ट सांगू इच्छितो। यहाँ पर मैं करेक्ट घटना है प्रियो। आणि या ठिकाणी आपल्याला बरोबर करायचंय। यहाँ के जाने के बाद में कुछ नहीं हो सकता। इथून गेल्यानंतर काही होणार नाही। प्रभु की आगमन से पहले मेरे जीवन को सही करना मेरे कर्तव्य है। आणि प्रभूच्या आगमनाच्या अगोदर मी माझं जीवन सुधारणं माझं कर्तव्य आहे। और वही बात हमारा आपको मालूम है, जब मत्ती 25 अध्याय का 1 से 13 तक का वचन, आणि मग ते 25 अध्याय 1 ते 13 वचन आपल्याला ठाऊक आहे। है ना, बुद्धिमान और बुद्धिहीन कन्याएं, आणि 5 बुद्धिमान आणि 5 मूर्ख कुमारी, है ना। बुद्धिमान ने क्या किया? आणि जे बुद्धिमान आहे त्यांनी काय केलं? दीवट के साथ तेल भी लिया, आणि मग दिव्यासोबत तेल पण घेतलं, बोतल में तेल लिया, आणि त्यांनी आपल्या कुप्पीमध्ये तेल घेतलं। अभी जब दुल्हा आने का समय आया, आणि ज्या वेळेला तो वर यायची वेळ झाली, बुद्धिहीनों का वो गुजरा है, आणि मग ज्या मूर्ख कुमारी होत्या त्यांचा दिवा विझत आहे, वो तेल मांग रहा है। आणि ते तेल मागत आहे। बोला कि जो जहाँ पर बेचता है वहाँ पर जाकर ले लो। आणि मग जिथं विकत मिळतं तिथं जाऊन घे। वो लोग लेने के लिए गए, तब आ गया। आणि मग ते घेण्याकरता गेले तोपर्यंत नवरदेव आला, और जो तैयार थे वो चला गया। आणि जे तयार होत्या त्या गेल्या। तो ये दिया किसको बताता? आणि मग हा दिवा कोणाला दाखवतो? हमारा ओपन जीवन। आणि आपलं ते बाहेरच्या जीवनाला। और बोतल का तेल किसको बताता? आणि बाटलीमधलं तेल कशाला दाखवतो? हमारा सीक्रेट लाइफ। आणि आपलं रहस्यमय जीवनाला, अपना गुप्त जीवन। आणि आपलं रहस्य जीवन जो सिर्फ दिखावा का जीवन है आज सिर्फ लोगों में। आणि मित्रांनो आज लोकांमध्ये फक्त दाखवण्याचं जीवन आहे। मैं ये करता वो करता, परंतु उनका आत्मीय जीवन में, गुप्त जीवन में कुछ भी सच्चाई नहीं। आणि मी हे करतो मी ते करतो पण त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये काही सत्य नाही। समझ में आ रहा है ना? लक्षात येत आहे ना? ध्यान देना प्रियो, आणि लक्ष द्या प्रियांनो। है ना। सिर्फ दिखावा करते हुए भक्ति का वेश धारण करके उसका शक्ती को त्यागा हुआ लोगों को स्वर्ग का प्रवेश नहीं होगा। आणि मग फक्त भक्तीचं वेश धारण करून लोकांना दाखवण्याकरता जो कोणी प्रयत्न करतो त्याचा
प्रवेश स्वर्गामध्ये होणार नाही। सब बात प्रकट होने का दिन निकट है आणि सर्व गोष्टी प्रकट होण्याचा दिवस जवळ आहे। तो इसलिए हमें उस प्रभु के आगमन की प्रति कितना तैयारी में रहना चाहिए। आणि म्हणूनच त्या प्रभूच्या आगमनाच्या संबंधाने आपण किती तयारीत राहायचंय। इतना बड़ा उद्धार प्रभु आपको मुफ्त में दे रहा है। आणि एवढं मोठं तारण प्रभू आपल्याला फुकट देत आहे। प्रभु ने उद्धार कैसे तैयार किया? आणि प्रभूने हे तारण कसं तयार केलं? अपने एकलौता पुत्र को कालवरी सूली में श्रावित मृत्यू सहने के लिए पिता ने हमारे खातिर छोड़ दिया। आणि आपला हे कोणता एक पुत्र वधस्तंभावर एक श्रापित मरण सहन करण्याकरता आपल्या करता त्याने स्वाधीन केलं। इतना भयंकर बड़ा उद्धार आणि एवढं मोठं तारण आज तक आपने उद्धार पाया? आतापर्यंत तुमचं तारण झालं? सोचो प्रियो, विचार करा प्रियांनो, सही में आपने उद्धार पाया? खरोखर तुमचं तारण झालंय का? न्याय क्या है प्रियो? आणि न्याय काय आहे प्रियांनो? योहान का मजा 3 अध्याय 19 वचन पढ़ना चाहिए। योहान 3 अध्याय त्याचं 19 वचन वाचा। और की आज्ञा का कारण यह है, हाँ। ज्योति जगत में आई है हाँ। और मनुष्य ने अंधकार को ज्योति से अधिक प्रिय जाना। देखा, अंधकार को ज्योति से अधिक प्रिय जाना, यीशु मसीह से बढ़कर अपना मनमानी का जीवन चाहा। आणि येशू ख्रिस्तापेक्षा जास्त आपल्या मनमर्जीचं इच्छा त्यांना जीवन आवडलं। इतना दुख की बात है, किती दुःखाची गोष्ट आहे। इतनी बार प्रभु ने आपको अवसर दिया आणि कितीतरी वेळा प्रभूने आपल्याला संधी दिली। प्रियो, ये उद्धार का द्वार हमेशा खुला नहीं रहेगा। आणि या तारणाचा दरवाजा निरंतर उघडा नाही राहणार। ये द्वार बंद हो जाएगा। आणि हा दरवाजा बंद होईल। ये बंद होगा तो क्या होगा? आणि हा बंद झाला तर काय होईल? मलाकी 4:1। मलाकी 4 अध्याय त्याचं 1 वचन। प्रियो, प्रभु को सम्मान ना करके, उद्धार ना पा करके जीवन बिताने वाला, लोगों के जीवन में आने वाला वो विपत्ति, वो क्लेश, वो न्याय, वो कैसा है, वो समय की अवस्था क्या है, यहाँ पर मलाकी 4:1 में वो वर्णन करता है। आणि प्रभूला सोडून जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये येणारी अवस्था काय राहणार आहे हे मलाकीचं पुस्तक 4 अध्याय त्याच्या 1 वचनामध्ये दिले। क्योंकि देखो, हाँ। वह नजर से घंटे का सा दिन आता है हाँ। जब सब अभिमानी और सब दुराचारी लोग अनाज की खुंटी बन जाएंगे। वाह 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 वाह। प्रियो, आपको वचन को थोड़ा समझना पड़ेगा। आणि प्रियांनो, हे वचन जरा समजून घ्या। इतना बड़ा उदार से निश्चिंत रह करके अपनी मनमानी में, अपनी घमंड में, अपनी इच्छा में चलने वाला उस भयानक धधकते हुए आग में पड़ करके ऐसा रोएगा प्रियो, रोते ही रह जाएगा। आणि मग आपल्या मनमर्जीप्रमाणे चालणारे लोक जे आहेत ते एकदम भडकणाऱ्या आगीमध्ये एकदम असे रडतील तर ते रडतच राहतील। प्रभु के आगमन में अगर आप छोड़ दिया गया है तो, आणि प्रभूच्या आगमनामध्ये तुमचा जर त्याग झालेला आहे तर, प्रभु के आगमन में कौन जाएगा? आणि प्रभूच्या आगमनामध्ये कोण जाईल? मैं वो बात जल्दी बोलकर जल्दी कर्म करें। आणि ती गोष्ट बोलून लवकर मी थांबेल। मेरा पहला प्रीति 15 अध्याय 23 वचन। आणि पहिले करंदीकराचं पत्र 15 अध्याय त्याचं 23 वचन। परंतु हर एक अपनी अपनी बारी से हाँ। पहला फल मसीह, हाँ। फिर मसीह के आने पर उसके लोग। हाँ, मसीह के लोग जाएगा। आणि ख्रिस्ताचे लोक जातील। हो जाएगा कोण जाईल? मसीह के लोग। आणि ख्रिस्ताचे लोक। तो हम लोग कौन है? आपण कोण आहोत? मैंने उसका 3 अध्याय, पहला कोरिन्थी 3 अध्याय उसका 23 वचन। पहिले करंदीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 23 और वचन। तुम मसीह के हो। हाँ, हम कौन है? मसीह के हो। मसीह के है। आणि आपण ख्रिस्ताचे आहोत। कितने लोग बोल सकता है कि मैं मसीह का है? आमेन। प्रियो, सच में अगर आपका उद्धार हुआ है तो आणि प्रियांनो, बरोबर आपलं तारण झालेलं आहे तर आप मसीह के लोग हैं। आपण ख्रिस्ताचे आहोत। सिर्फ मसीह के लोग इतना ही नहीं, आणि फक्त ख्रिस्ताचे आहोत असं एवढंच नाही, हम मसीह में रह करके जीने वाले लोग हैं। आणि ख्रिस्तामध्ये राहून जगणारे आपण लोक आहोत। है ना? पहला थेसलोनिकैयों 4 अध्याय उसका 16-17 वचन। आणि पहिलं तेसलोनिकराचं पत्र 4 अध्याय 16-17 वचन। प्रभु के आगमन में कौन जाएगा? आणि प्रभूच्या आगमनामध्ये कोण जाईल? पहली बात तो प्रभु के लोग, आणि पहिली गोष्ट प्रभूचे लोक, और दूसरा प्रभु में जो है वो लोग। आणि दुसरं जे प्रभूमध्ये आहे ते लोक। कौन जाएगा? जो प्रभु में है। आणि जे प्रभूमध्ये आहे बोले का अर्थ? याचा अर्थ, जो प्रभु में मर गया वो जी उठेगा, आणि जे प्रभूमध्ये मेले ते जिवंत होतील, और जो प्रभु में जी रहा है और रूपांतर होकर के उड़ा लिया जाएगा। आणि जे प्रभूमध्ये जीवन जगत आहे ते रूपांतर होऊन उचलल्या जातील। पहला ग्रुप कौन है? आणि पहिला जो एक समुदाय आहे तो कोण आहे? मसीह के लोग। आणि ख्रिस्ताचे लोक। दूसरे लोग कौन है? आणि दुसरे लोक कोण आहे? जो प्रभु में है वो लोग। आणि जे प्रभूमध्ये आहे ते। और तीसरा कौन है? तिसरं कोण आहे? प्रकाशित वाक्य 20 अध्याय का 6 वचन। प्रकटीकरण 20 अध्याय 6 वचन।
जो अगला पुनरुत्थान में भाग लेगा वो पवित्र लोग है। आणि जे पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घेतील ते पवित्र लोक आहेत. कौन लोग है? कोण लोक आहेत? पवित्र लोग. ते पवित्र लोक आहेत. प्रभु में आने के बाद में एक सच्चा पवित्र जीवन बिताने वाला पवित्र लोग. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर खरं पवित्र जीवन जगणारे पवित्र लोक. कौन है पवित्र लोग? आणि पवित्र लोक कोण आहे? प्रभु के लिए आने के वो लोग. आणि प्रभू करता वेगळे केलेले लोक. लोग रोज अपने आप को इनकार कर सूली लेकर चलने वाले लोग. आणि मग दररोज आपला स्वतःचा नाकार करून आपला वधस्तंभ घेऊन चालणारे लोक. अपना इच्छा त्याच्याकडे प्रभु की इच्छा को स्वीकारा वाले लोग. आणि आपली इच्छा बाजूला करून प्रभूच्या इच्छेचं अवलंबन करणारे लोक. उसको बोलता है मलकोत पवित्र लोग. आणि त्याला म्हटलं जातं पवित्र लोक. तो 3 बात बोला. 3 गोष्टी पाहिल्या है ना, जो प्रभु की लोग आणि सगळ्यात पहिले प्रभूचे लोक और असीम में जो लोग आणि जे ख्रिस्तामध्ये आहेत ते लोक और पवित्र लोग. आणि तिसरं म्हणजे पवित्र लोक. फिर जाने वालों का और एक को भी क्या मालूम? आणि जे जाणारे त्यांचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे? इब्रानियों 9:28 बात जो होने वाले लोग आणि वाट पाहणारे लोक. प्रभु की आगमन की सच्चा लोग जो है वो प्रभु के आगमन की बाट जो होता है. आणि मग जे खरे ख्रिस्ती आहे ते प्रभूच्या आगमनाची वाट पाहतात. अब हमारे में ऐसा लोगों की खूबी जीवन की यात्रा में उसको संगति का भी वो बाट होता है. आणि मग अशा लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की ते संगतीची सुद्धा वाट पाहतात. प्रेज लॉर्ड. फिर संगति का समय आ गया, संगति में जाना, संगति में वो प्रभु की बात होने वाला हमेशा प्रभु की संगति में प्रभु की उस संगति करते हुए अनुभव में रहने के लिए बहुत चालक करने वाले लोग हैं. आणि त्या प्रभूच्या आगमनाची वाट पाहतात ते दररोज प्रभूच्या संगतीमध्ये येण्यासाठी तो अनुभव प्राप्त करण्याकरता खूप इच्छा धरतात. ओके, 5वां बात वो व्यक्ति का क्या है? आणि 5वं वैशिष्ट्य त्या व्यक्तीचं काय आहे? मत्ती 25:10. मत्ती 25:10 हाँ, वो हमेशा प्रभु के लिए तैयार रहता. आणि जो नेहमी प्रभू करता तयार राहतो. बहुत आनंद की बात. आणि खूप आनंदाची गोष्ट. आज आप तैयार है? आज आपण तयार आहोत. आज प्रभु के आगमन में जाने के लिए तैयार में है. आज प्रभूच्या आगमनामध्ये जाण्याकरता आपण तयार आहोत का? और 6वां खूबी आणि 6वं अजून एक वैशिष्ट्य उसी मत्ती 25 का 13 वचन. आणि मग ते 25 त्याचं 13 वचन. जो जागृत रहता आणि जो जागा राहतो. आत्मिक जीवन में ठंडा ना होते हुए गर्म रह करके एकदम प्रभु के आगमन के प्रति जागृत रहता. आणि मग आत्मिक जीवनामध्ये थंड न राहता एकदम गरम अवस्थेमध्ये राहून तो आत्मिक जीवनामध्ये एकदम जागृत राहतो. कितना सुंदर बात. किती सुंदर गोष्ट आहे. ये अनुभव मेरा है कि नहीं? हा अनुभव माझा आहे का? ये बात हमें पारखना है. या गोष्टीला आपण पारखायचं. सही आने वाला आएगा, देर नहीं करेगा. येणारा येईल, उशीर लावणार नाही. शायद मला कोणती 7 आहे का 29 में एक सत्य चेतावनी. आणि पहिले करंदीकराचं पत्र 7:29 वचनामध्ये एक सत्य चेतावणी. हाँ मैं यह कहता हूँ हाँ कि समय कम किया गया है. हाँ, वो स्पेशल टाइम सब खत्म हो गया. अभी समय कम किया. आणि ती विशेष वेळ आहे ती सगळे संपली. आता वेळ कमी केला आहे. अभी ज्यादा समय मिलेगा करके नहीं सुना. आता जास्त वेळ भेटेल असा विचार करू. मैं आपको कई बार बताया तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलं. ग्रेस पीरियड खत्म हो गया. आणि मग कृपेचा काळ संपला. अभी एक स्पेशल ग्रेस पीरियड में है. आणि आता विशेष कृपा काळामध्ये आहोत. और वो समय अभी कम कर दिया. आणि आता ती वेळ आता कमी केली आहे. कभी भी आ सकता. आणि प्रभूचं आगमन केव्हा पण होऊ शकतं. आज रात को भी हो सकता. आज रात्री पण होऊ शकतं. अपने आप को परखना, आपण स्वतःला पारखा. अपने आप को जांचना. आपण स्वतःला पडताळा. हमने देखा एक एक न्याय जब दुनिया में हुआ है तो उससे पहले प्रभु ने प्रभु के लोगों के लिए एक कार्य किया हुआ था. आणि मग एक एक न्याय ज्या वेळेला जगामध्ये झाला त्याच्या अगोदर प्रभूने आपल्या लोकांना वाचण्याकरता एक बंदोबस्त केला होता. अभी दुनिया में अब एक न्याय होने जा रहा है. आणि आता जगामध्ये अजून एक न्याय व्हायला जाणार आहे. नोह का काल का समय के अनुसार प्रयोग आज पाप और बुराई क्रम बढ़ चुके हैं. आणि नोआच्या काळामध्ये असणारा पाप आणि दुष्टपणा जो आहे तो आजच्या काळामध्ये त्याच्याही पेक्षा जास्त वाढला आहे. उस समय में सभी लोग अपना मनमानी करते थे. आणि त्यावेळेला सर्व लोक आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगत होते. आज भी लोग मनमानी भी. आजही लोक मनमर्जीप्रमाणे जीवन जगतात. प्रभु की इच्छा जानने के बाद में भी वो इच्छा निभाने के लिए दाम देने के लिए तैयार आणि नहीं. प्रभूची इच्छा जाणल्यानंतरही ती इच्छा पूर्ण करण्याकरता त्याच्याकरता किंमत मोजण्याकरता लोक तयार नाही. तेरा भयंकर अवस्था. किती भयंकर अवस्था. यीशु मसीह ने बोला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मनुष्य पुत्र का आगमन नोह का काल का जैसा समय में रहेगा. आणि मनुष्यपुत्राचं आगमन नोआच्या काळाप्रमाणे राहील. ऐसा है तो
असं आहे तर हमें कितना सावधान रहना, आपण किती सावध राहायचं क्योंकि हम उस समय में आणि आपण त्या वेळेमध्ये आहोत किसी घड़ी को प्रभु आ सकता है। आणि कुठल्याही वेळेमध्ये प्रभू येऊ शकतो। आज आएगी वो आशा में हमें तैयारी में रहना। आज येईल या आशेमध्ये त्या तयारीमध्ये राहा कोई एक भी ये वचन सुनने वालों में नष्ट नहीं होना, आणि वचन ऐकणाऱ्यापैकी एकाचाही नाश होऊ नये प्रभु का बनकर, आणि प्रभूचं होऊन प्रभु में रहकर, प्रभूमध्ये राहून एक सच्चा पवित्र जीवन बिताकर, आणि एक खरं पवित्र जीवन जगू एक सही तैयारी के साथ, आणि एक खऱ्या तयारीसह है ना, एक सच्चा इंतजार में, आणि खरी एक वाट पाहत है ना, सच्चा जिम्मेवारी निभाते हुए जागृति में आणि खरी जबाबदारी पूर्ण करत जागृत अवस्थेमध्ये देने के लिए राहण्याकरता वो ये वचन सुना हुआ सबको सहायता करे। आणि हे वचन ऐकलेल्या प्रत्येकाला प्रभू सहाय्य करो। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमीन।